जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा या चॅनलवर संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा कादंबरीचे वाचन आपण करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की शंभूबाळ सईबाईंच्या माहेरी म्हणजेच आपले मामा बजाजी निंबाळकर यांच्यासोबत फलटणला काही दिवस राहून ते गडावर परत आलेले आहे. त्यावेळी महाराजांच्या राजकारणी डोक्यात बजाजी निंबाळकरांनी शंभूबाळाच्या लग्नाचा विचार मांडला. तेव्हा महाराजांना जाणवलं की पडत्या काळात दिलेल्या थोरमानाच्या आधाराची जाण देणाऱ्या सईबाईच बोलत असल्याचा भास महाराजांना होतो आणि या नुसत्या विचारानेच महाराज अगदी प्रसन्न होतात. आता यापुढील भाग आपण कंटिन्यू बघूया. राजांनी शृंगारपूरला थैलीस्वार पाठवून पिलाजी शिर्केंना गणोजी आणि राजऊ यांच्यासह टाकोटाक येण्यासाठी बलाऊ धाडलं. पिलाजीराव आपला कबिला घेऊन दोन्ही मुलांच्यासह राजगडावर आले. राजांनी वडीलधाऱ्या जाणत्यांच्या साक्षीने सदर बोलवली. सदरीच्या एका तर्फेला चिकाच्या पडद्याआड राजांचा राणीवसा बसला. भरल्या सदरेत जिजाबाईंच्या तर्फेच बसलेल्या राजांनी पिलाजींवर शिर्क्यांना शब्द टाकला. आमचे महाराज साहेब गेले. त्यांना 1 वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्हास आमच्या बाळराजांचं शुभ कार्य करणं आहे. तुमच्या घरची शोभा असलेल्या राजऊंना आम्ही आमच्या सुनबाई म्हणून बघाव्या म्हणतो. त्यासाठी आम्ही सदर साक्षीने मागणं घालतो आहोत. तुमचा जो मनसुबा असेल तो साफ बोला. राजांचे आदबशीर बोलणे ऐकून पिलाजींचे रांगडे काळीज भरून आले. एवढ्या जरोरीनं राजांनी कशासाठी बलाऊ धाडले याचा त्यांना आता उलगडा झाला. पाणवल्या डोळ्यांनी पिलाजी जिजाबाई आणि राजे यांच्याकडे बघत बोलून गेले. राज, ही वळचणीची गंगा पार आड्याला न्यायची गोष्ट काढलीस. तुमच्या पायाजवळ उभं राहायची लायकी नाही आमची. बाळराजांच्या साठनं लग्नाला पोर पाहिजे असा कवा बी हुकूम केला असतास तर आणून पायावर घातली असती. या परास काय सोनं होणार हाय तिच्या जन्माचं. पिलाजी राजांचे थोरपण नजरेआड न करता कळवळून मनचे बोलले होते. नाही पिलाजीराव, तुमच्या आमच्या घरची काय, पण कुणाच्याच घरची मुलगी हे घरधन आहे. ते त्याच इतमानानं आणावं लागतं. तुमची मुलगी लग्नासाठी नव्हे तर आमच्या सुनबाई म्हणून आणण्यासाठी आम्ही शब्द टाकला आहे. तुमची गंगा वळचणीची नाही पिलाजीराव, ती इमानी रक्ताची स्वर्गाची गंगा आहे. म्हणूनच आमच्या कबिल्याकडची आमची कन्या नानीबाई तुमच्या गणोजीरावांच्यासाठी पदरी घ्या असं मागणंही आम्ही आत्ताच घालतो आहोत. बोला, हा साठवलोट्याचा रिश्ता तुम्हास कसा वाटतो. राजांनी हसून पिलाजींना सवाल केला. जाणत्यांनी भरलेली सदर जाणत्या राजाकडे भारावून बघू लागली. ध्यानीमनी नसलेला दुसरा धक्का बसलेले पिलाजींना काही न बोलता जी म्हणून पगडी डोलवली. वर्दी पाठवून शंभूराजे, गणोजी आणि राजऊ नानीबाई यांना सदरेवर बोलावून घेण्यात आले. त्या चौघांनी भरल्या सदरेला मुजरा नमस्कार रुजू केला. सदर बैठकीवरून उठून राजे शांत चालीने छोट्या राजऊजवळ आले. हुजऱ्याने समोर पेश केलेल्या तबकातील साखर मुठीत घेऊन त्यांनी खाली मान घातलेल्या राजऊची हनुवटी डाव्या तर्जनीने वर करून क्षणभर तिच्याकडे पाहिले. राजऊच्या डोळ्यात समोरचे राजे मावत नव्हते. सदरेकडे बघत राजे म्हणाले, शृंगारपूरकर पिलाजीराजे शिर्के यांची कन्या राजऊ आमचे फर्जंद शंभूराजे यांच्यासाठी आम्ही सदर साक्षीने आणि मासाहेबांच्या आशीर्वादानं पक्की करत आहोत. राजांनी मुठीतील साखर राजऊच्या तोंडात भरली. उपाध्यायांनी पुढे केलेल्या तबकातील कुंकू घेऊन त्यांची आडवी चिरी राजऊच्या कपाळी रेखली आणि राणीवसाच्या रोखानं एक निसटती नजर चिकाच्या पडद्याकडे दिली. राजाऊने वाकून राजांचे पाय शिवले. पडद्याआडच्या राणीवसात क्षणभर कुजबूज उठली. राजऊच्या तोंडी साखर भरण्यासाठी कुणी जावे यासाठी नजरेनेच जाब सवाल झाले. सदर खोळंबली होती. चिकाचा आड पडदा दूर सारून सोनपुतळ रंगाच्या आणि तशाच काळजाच्या पुतळाबाई पदर सरसा धरीत सदरेवर आल्या. मासाहेबांना नमस्कार करून त्यांनी पुढे होत राजऊंच्या तोंडी साखर भरली. वाकून नमस्कार करणाऱ्या राजऊला औक्षंत व्हा असा तोंडभर आशीर्वाद दिला.
पिलाजींनी आपल्या पत्नीसह नानीबाईंच्या तोंडी साखर सोडून त्यांचा मळवट कुंकवाने भरला. भोसले शिर्के रक्तसंबंध पक्का झाला. दोन्ही मुली जिजाऊंना आणि सदरेला नमस्कार करून आत गेल्या. शंभूराजे आणि गणोजी जिजाऊंच्या शेजारी सदर बैठकीला आदवेने बसले. लग्नाच्या याद्या बाळाजी आवजींनी आणल्या. गोमट्या हस्तलेखात पुऱ्या केल्या. कार्यासाठी मार्गशीर्षातील मुहूर्त धरावेत असे सर्वांच्या सल्ल्याने ठरविण्यात आले. सदरभर खारीक खोबऱ्याचे वाटप झाले. भोसले शिर्क्यांचे रक्तसंबंधाचे साखरपुडे बांधले गेले. रात्री गडावर साखरपुड्याच्या सुग्रास जेवणाची पाने उठली. पिलाजी शिर्के राजहंसह शृंगारपुराकडे परतले. मृगाने आपल्या पानथेंबाच्या अक्षदा मावळ मुलखावर उधळायला सुरुवात केली. मळवट भरलेल्या लाल नद्या दऱ्याच्या दर्शनासाठी दौडू लागल्या. आता 4-5 महिने राजांचा मुक्काम राजगडावरच पडणार होता. शंभू बाळाच्या शुभमंगलाची सारी तयारी राजे जातीनिशी करून घेऊ लागले. पुतळाबाईंच्या उत्साहाला उधाण आले होते. धाराऊंचे गोंदले हात कुठले काम पडू देत नव्हते. प्रत्येक कारखान्यात फेरफटका टाकून जिजाबाई हर चीज नजरेखालून घालत होत्या. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की शंभूराजांचा विवाहाचा विचार येताच महाराजांनी शृंगारपुराला थैलीस्वार पाठवून शिर्केंना गडावर बोलवून घेतले आहे. राजहू या शंभू बाळांसाठी आणि आपली लेक नानीबाई या गणोजीरावांसाठी असे साट्यालोट्याचा संबंध पक्का झालेला आहे. शंभूबाळ आणि गणोजीराजांच्या लग्नाची मुहूर्तमेढ गडावर रोवली गेलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शौर्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.